Class 10th, Subject English, World Heritage. In yesterday's video, we learned about World Heritage Site and what significant aspect should a World Heritage Site have. We also learned history of World Heritage Sites and what is UNESCO. That also we learned. विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जागतिक वारसा स्थळे मानवजातीच्या दृष्टीने कसे महत्त्वाचे आहेत आणि सांस्कृतिक किंवा नैसर्गिक असे विशेष महत्त्व त्यांना आहे आणि ही जी स्थळं आहेत ती युनेस्कोने निर्धारित केलेली स्थळं असतात आणि त्या स्थळांनाच कशाचा दर्जा मिळालेला असतो तर वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळालेला असतो. याच्यामध्ये कशाचा समावेश होतो तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की त्याच्यामध्ये अरण्य, सरोवरे, स्मारके, इमारती आणि शहरांचा समावेश होतो. टुडे आता हे जर पिक्चरमध्ये जे बघता तुम्ही तर आपण पाहिले की लोटस टेम्पल विषयी आपण माहिती घेतलेली आहे, एलोरा केव्ज विषयी माहिती घेतलेली आहे आणि पिरॅमिड्स ह्याची सुद्धा आपण कालच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहिलेली आहे. नाऊ लेट्स सी द पॅराग्राफ. सी shortly thereafter in 1965 a White House conference in the United States called for a World Heritage Trust to protect historic cultural sites but to also protect the world's significant natural and scenic sites. आता ह्याच्यामध्ये त्यानंतर लवकरच म्हणजे देअरआफ्टर लगेचच 1965 मध्ये आता व्हाईट हाऊस ही माहिती आहे तुम्हाला की अमेरिकेमध्ये असतं. अमेरिकेमध्ये जे व्हाईट हाऊस आहे त्या व्हाईट हाऊसमध्ये कॉन्फरन्स इन द युनायटेड स्टेट्स आता वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट आता हे जे अमेरिकेचे व्हाईट हाऊस आहे त्या व्हाईट हाऊसमध्ये एक परिषद भरलेली होती आणि ती परिषद म्हणजे कोणती तर जागतिक वारसा विश्वस्त संस्था. ह्या परिषदेमध्ये ही जागतिक वारसा विश्वस्त संस्था स्थापन करण्याची मागणी केली होती. पुढे फायनली इन 1968 द इंटरनॅशनल युनियन फॉर conservation of nature development similar goals and presented them at the United Nations Conference on Human Environmental in Stockholm, Sweden in 1972. आता ज्यावेळेस 1972 मध्ये स्वीडनमधील स्टॉकहोम येथे काय केलेलं आहे तर मानवी पर्यावरण म्हणजे काय तर ह्युमन एन्व्हायरमेंट म्हणजे मानवी पर्यावरण, ही मानवी पर्यावरण विषयातील परिषद जी आहे ती संयुक्त राष्ट्र परिषद म्हणजेच कोणती युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये सादर केली होती. आता सी Following the presentation of these goals, the Convention concerning the protection of world cultural and natural heritage was adopted by UNESCO's General Conference on November 16, 1972. आता ही जी स्टॉकहोममध्ये परिषद जी भरली होती, स्टॉकहोम येथील मानवी जे पर्यावरण विषयावरील संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये त्यांनी ती सादर केली होती आणि या उद्दिष्टांचे सादरीकरण झाल्यानंतर मग युनेस्कोने काय केलं तर 16 नोव्हेंबर 1972 या दिवशी जागतिक सांस्कृतिक म्हणजे वर्ल्ड कल्चरल म्हणजे सांस्कृतिक अँड नॅचरल म्हणजे नैसर्गिक आणि हेरिटेज म्हणजे वारसा वॉज ॲडॉप्टेड बाय आणि संरक्षणाचा ॲडॉप्टेड म्हणजे स्वीकार करणे. तर 1972 मध्ये जागतिक सांस्कृतिक व नैसर्गिक संरक्षणाचा स्वीकार केलेला आहे.
सी द नेक्स्ट पॅरेग्राफ. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी. आता द वर्ल्ड हेरिटेज कमिटी याचा अर्थ असा होतो की जागतिक वारसा समिती. हेरिटेज म्हणजे वारसा आणि कमिटी म्हणजे समिती. सी, टुडे द वर्ल्ड हेरिटेज कमिटी is the main group responsible for establishing which sites will be listed as a UNESCO World Heritage Site. आता ह्याच्यामध्ये आज जर आपण पाहिलं तर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये लिस्टेड म्हणजे यादीमध्ये कोणती कोणती ठिकाणे समाविष्ट केली जावीत याचे प्रमुख अधिकार जे आहे ते कुणाला दिलेले आहे तर ते अधिकार जागतिक वारसा समितीकडे दिलेले आहेत. म्हणजेच कोणती तर वर्ल्ड हेरिटेज साईट ह्या समितीकडे दिलेले आहेत. नेक्स्ट, द कमिटी मीट्स वन्स अ इयर अँड कन्सिस्ट ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम 21 स्टेट पार्टीज दॅट आर इलेक्टेड फॉर 6 years टर्म्स बाय द वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स जनरल असेंब्ली. आता ही जी समिती आहे ही समितीची इथे बघा, द कमिटी मीट्स वन्स अ इयर. द कमिटी मीट्स वन्स अ इयर म्हणजे ही जी समिती आहे ही समिती वर्षातून एकदा या समितीची काय होते मीटिंग होते किंवा ती या समितीची मीटिंग वर्षातून एकदा होत असते. आणि त्यामध्ये बघा अँड कन्सिस्ट ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम 21 स्टेट पार्टीज. आणि ही जी समिती आहे ह्या समितीमध्ये जागतिक वारसा केंद्राचे जवळजवळ सर्वसाधारणपणे कायदेमंडळाने म्हणजे वर्ल्ड हेरिटेज सेंटर जनरल असेंब्ली ही 6 वर्षांच्या कालावधीसाठी 6 years टर्म्स म्हणजे 6 वर्षांच्या कालावधीसाठी निवडलेले 21 स्टेट किती तर 21 राज्य, पार्टीज म्हणजे पक्ष, तर 21 राज्य पक्षांच्या प्रतिनिधींचा याच्यामध्ये सहभाग असतो. द स्टेट पार्टीज आर देन रिस्पॉन्सिबल फॉर आयडेंटिफाईंग अँड नॉमिनेटिंग न्यू साइट्स विदिन देअर टेरिटरी टू बी कन्सिडर्ड फॉर इन्क्लुजन ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. आता ह्याच्यामध्ये द स्टेट पार्टीज म्हणजे राज्य म्हणजे जो राजकीय पक्ष आहे राज्याचा राज्य पक्ष आहे. स्टेट पार्टीज म्हणजे राज्य पक्ष त्याच्यासाठी जबाबदार असतो. कशासाठी तर हे जे प्रदेश आहेत म्हणजे काय टेरिटरी म्हणजे प्रदेश, नॉमिनेटिंग म्हणजे नामांकन मिळणे आणि इन्क्लुजन म्हणजे काय तर त्याच्यामध्ये समाविष्ट करणे. ह्याच्यामध्ये नवीन स्थळं जी आहे ती नवीन स्थळं शोधून त्यांचा जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी विचार केला जातो. आणि यासाठी काय केलेलं असतात तर कमिटी एक स्थापलेली असते आणि ही जी कमिटी आहे ती कमिटी टेरिटरी म्हणजे काय तर आपला जो प्रदेश आहे त्या प्रदेशातील नवीन स्थळे शोधून त्याचा जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी विचार केला जावा. यासाठी नॉमिनेशन म्हणजे नामांकन करण्याची जबाबदारी कुणाची असते तर स्टेट पार्टीची म्हणजे कुणाची असते राज्य पक्षांची असते. सी द नेक्स्ट पॅरेग्राफ. बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट. आता ही वर्ल्ड हेरिटेज साईट जी आहे ती जागतिक वारसा स्थळ कसे ठरते म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईट कसे ठरवले जातात त्याच्यामध्ये देर आर 5 steps इन बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट. आता ह्याच्यामध्ये जागतिक वारसा स्थळ ठरवायचं असेल तर त्या ठरवण्याचे 5 टप्पे आहेत. 5 steps म्हणजे 5 टप्पे. आता ते कोणते बघूयात.
पहिला जो आहे तो द फर्स्ट ऑफ विच इज फॉर अ कंट्री और स्टेट पार्टी टू टेक ॲन इन्व्हेंटरी ऑफ इट्स सिग्निफिकंट कल्चरल अँड नॅचरल साईट्स. आता पहिला जो टप्पा आहे तो पहिला टप्पा म्हणजेच काय तर एखाद्या देशाने कंट्री और स्टेट म्हणजे एखाद्या देशाने किंवा एखाद्या राज्याने किंवा राज्यपक्षाने आपल्याकडील लक्षणीय सिग्निफिकंट कल्चरल अँड नॅचरल साईट्स. मग आपल्याकडील लक्षणीय सांस्कृतिक, कल्चरल म्हणजे सांस्कृतिक आणि नॅचरल म्हणजे नैसर्गिक स्थळांची संपूर्ण जी यादी आहे ती यादी बघा पुढे. दिस इज कॉल्ड द टेंटेटिव्ह लिस्ट अँड इट इज इम्पॉर्टंट बिकॉज नॉमिनेशन्स टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट विल नॉट बी कन्सिडर्ड unless the nominated site was first included on the tentative list. आता ही जी लिस्ट आहे ही लिस्ट तयार करण्याची जबाबदारी कुणाकडे असते तर एखाद्या देशाकडे किंवा राज्यपक्षाकडे असते. आता याला टेंटेटिव्ह म्हणजे काय तर सी हिअर टेंटेटिव्ह म्हणजे तात्पुरती. ही जी तात्पुरती यादी बनवली जाते ही यादी अतिशय महत्त्वाची असते आणि कारण एखाद्या नामांकित स्थळाचा जर प्रथम प्रायोगिक यादीमध्ये समावेश केलेला नसेल तर जागतिक वारसा यादीसाठीच्या नामांकनामध्ये तिचा विचार केला जात नाही. म्हणून ह्यांनी ती लिस्ट वेगळी केलेली असते. नेक्स्ट कंट्रीज आर देन एबल टू सिलेक्ट साइट्स फ्रॉम देअर टेंटेटिव्ह लिस्ट टू बी इन्क्लुडेड ऑन अ नॉमिनेशन फाईल. आणि त्यानंतर प्रत्येक देश जो आहे हा देश आपल्या प्रायोगिक यादीतून काय करतो नामांकन म्हणजे काय तर नॉमिनेशन म्हणजे नामांकन आणि फाईल म्हणजे फाईल म्हणजे जी फाईल बनवलेली असते ती फाईल. मग त्या नामांकन फाईलमध्ये समाविष्ट करण्यासाठी काही स्थळे निवडतो. आता इथे बघा द थर्ड स्टेप इज रिव्ह्यू ऑफ द नॉमिनेशन फाईल बाय 2 ॲडवायझरी बॉडीज कन्सिस्टिंग ऑफ द इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ मॉन्युमेंट्स अँड साईट्स अँड द वर्ल्ड कन्झर्वेशन युनियन. आता इथे जी तिसरी यादी आहे बघा लक्षात घ्या. त्यानंतर ह्या दोन ज्या याद्या झाल्या त्या याद्यांमध्ये प्रत्येक देश जो आहे त्या देशाचे किंवा राज्याची संपूर्ण जबाबदारी ती यादी तयार करण्याची असते. परंतु तिसऱ्या टप्प्यात जागतिक स्मारके मॉन्युमेंट्स मीन्स स्मारके व स्थळ परिषद वर्ल्ड कन्झर्वेशन युनियन आणि नंतर जागतिक संरक्षण संघाच्या 2 सल्लागार समित्या या नामांकन फाईलीचे परीक्षण करत असतात. म्हणजे काय करत असतात तर त्याचं एक्झामाइन ते करत असतात, परीक्षण करत असतात आणि जागतिक वारसा समितीकडे आपल्या ते काय करत असतात शिफारशी पाठवत असतात. ॲडवायझरी मीन्स ते सल्ला देत असतात. The World Heritage Committee meets once a year to review these recommendations and decide which sites will be added to the World Heritage List. आता the World Heritage Committee मग ही वर्ल्ड हेरिटेज कमिटी जी आहे ती काय करते तर 2 सल्लागार समित्या या नामांकन फाईलचे परीक्षण करत असते आणि त्याच्यानुसार काय केलं जातं तर ज्या शिफारशी आलेल्या आहेत त्या शिफारशींचं अवलोकन केलं जातं. आता ही स्थळे जी आहेत ती जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करता येतील की नाही हे ते ठरवत असतात. परंतु आता जर पाहिलं आपण द वर्ल्ड हेरिटेज कमिटी मीट्स वन्स अ इयर आणि ही जी वर्ल्ड हेरिटेज कमिटी जी आहे ती काय करते तर वर्षातून एकदा एकत्र येते. कशासाठी एकत्र येते तर
रिव्ह्यू दिज रिकमेंडेशन अँड डिसाईड. ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कुणाचा रिकमेंडेशन म्हणजे कुणाचं नाव पुढे आलेलं आहे किंवा कोणत्या स्थळांची नावं पुढे आलेली आहे हे डिसाईड करण्यासाठी किंवा ठरवण्यासाठी ही जी कमिटी आहे ती वर्षातून एकदा परत एकत्र येऊन त्याचा रिव्ह्यू करत असते, आढावा घेत असते आणि ते ठरवतात विच साईट विल बी ॲडेड टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. आणि मग त्यांचा महत्त्वपूर्ण म्हणजे महत्त्वाचा भाग काय असतो तर वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये कोणता भाग हा ॲड करायचा आहे हे ते ठरवत असतात. See the next paragraph. The final step in becoming a World Heritage Site is determining whether or not a nominated site meets at least one of 10 selection criteria. आता हे जे आहेत जागतिक वारसा स्थळ बनण्याचा जो शेवटचा टप्पा आहे त्या शेवटच्या टप्प्यामध्ये काय केलं जातं तर जी नामांकन आहे, नॉमिनेटेड मीन्स नामांकन आहे, नामांकित जी स्थळं आहेत, साईट म्हणजे स्थळ, हे 10 निवड म्हणजे जे मीट्स ॲटलिस्ट 1 or 10 सिलेक्शन्स क्रायटेरिया. मग हे 10 ही जी स्थळं आहे हे 10 निवड निकषांपैकी किमान एक निकष पूर्ण करते की नाही हे तपासण्याचं काम हे करत असतात. कोण तर वर्ल्ड हेरिटेज साईट. If the site meets these criteria, it can then be inscribed on the World Heritage List. आणि या स्थळाने जर असे निकष पूर्ण केले तर जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये तिचे नाव नोंदवले जातात. म्हणजे काय केलं जातं तर इन्स्क्राईब्ड ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट म्हणजे त्याच्यामध्ये ते नाव घेतलं जातं. वन्स अ साईट गोज थ्रू दिस प्रोसेस अँड इज चोजन, it remains the property of the country on whose territory it sites, but it also becomes considered within the international community. आता एकदा ह्या जागतिक वारसा यादीमध्ये कोणतेही म्हणजे स्थळाचं नाव नोंदवलं गेलं किंवा नोंदवलं ज्यावेळेस जातं त्यावेळेस एखादे स्थान या संपूर्ण प्रक्रियेतून निवडले जाते. चोजन म्हणजे काय निवडणे. तर ते निवडले गेल्यानंतर ते ज्या भागात आहे, टेरिटरी म्हणजे प्रदेश, टेरिटरी मीन्स प्रदेश. मग ते ज्या भागात आहे त्या देशाची मालमत्ता तर म्हणजे त्या देशाची ती मालमत्ता तर असतेच, परंतु आंतरराष्ट्रीय वर्ल्ड म्हणजे आंतरराष्ट्रीय वर्ल्ड हेरिटेज लिस्ट आणि आंतरराष्ट्रीय समुदायाचाही सुद्धा हा एक काय असतो महत्त्वपूर्ण भाग म्हणून ओळखला जातो. बिकम्स कन्सिडर विदिन द इंटरनॅशनल कम्युनिटी म्हणजेच काय तर बट इट ऑल्सो बिकम्स कन्सिडर्ड विदिन द इंटरनॅशनल कम्युनिटी. हा आंतरराष्ट्रीय समुदायाचा सुद्धा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून तेथे तो गणला जातो. रिमेनिंग पार्ट ऑफ द लेसन वी विल लर्न टुमॉरो.